इडलीच्या पिठापासून फक्त इडलीच का बनवायची ना, तर आज आपण ही स्टफिंग इडली बनवलेली आहे, पण ती वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। यामध्ये आपण एक सिक्रेट घटक घातलेला आहे। यामुळे हे इडली एकदम स्पॉन्जी आणि खूप छान होते आणि त्याचबरोबर ही खूप हेल्दी देखील आहे। ही इडली एवढी हेल्दी आहे की तुम्हाला रेसिपी पाहिल्यानंतर समजेलच। त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ही इडली एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि ही स्टफिंग इडली आहे, लहान मुले देखील खूप आवडीने खातील आणि मोठे देखील खूप आवडीने खातील आणि वेगळं काहीतरी केलेल्याचा नक्कीच आनंद होईल। तर याच इडलीच्या पिठापासून आपण ही स्टफिंग इडली बनवूयात। तर आपण हे इडली पीठ बनवताना थोडेसे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला इथे हे इडली पीठ कसं बनवलं ते मी दाखवणार आहे। तर हे बघा, आपण इथे 3 वाटी तांदूळ, त्याचबरोबर 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर हे प्रमाण व्यवस्थित बघा, 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ हे व्यवस्थित मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत। हे रात्रभर भिजत घालून घेतलेलं आहे, सकाळी व्यवस्थित मिक्सरला बारीक येते करून आपण घेणार आहोत। आणि ही इडली थंडीच्या दिवसामध्ये आपण करत आहोत। 4 तासामध्ये हे इडलीचं पीठ फॉर्मॅट होतं, 1 नंबर आंबलं जातं। ते कसं ते तुम्ही पुढे पहा। तर हे बघा, हे व्यवस्थित आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेगवेगळं भिजत घालण्याची काहीच गरज नसते, एकत्र भिजत घालून बारीक केलं तरी चालतं। तर हे बघा, सकाळी आपण हे बारीक करून ठेवलेलं होतं आणि आता 4 वाजलेले आहे। तर 4 वाजता हे पीठ असं फॉर्मॅट झालेलं आहे। 9 वाजता आपण बारीक करून ठेवलेलं होतं आणि 4 वाजेपर्यंत पीठ भरपूर व्यवस्थित असं फॉर्मॅट झालेलं आहे, अगदी परफेक्ट झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे। आणि यामुळे काय होतं, आंबलेले पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही पीठ करून पाहिलं आणि लगेच इडली बनवली तर तुम्हाला आरोग्याविषयी कोणतेही त्रास होणार नाहीत। आणि यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, त्यामुळे भरपूर असे पोषक तत्व या इडलीमधूनच आपल्याला भेटणार आहे। अशी सहजासहजी हरभऱ्याची डाळ आपण खात नाही। यामध्ये इडलीद्वारे खाऊन बघा, खूपच इडली छान आणि मऊ अशी तयार होते। हरभऱ्याच्या डाळीमध्ये इडली मऊ तयार होते, स्पॉन्जी तयार होते। आणि हे बघा, इथे आता थोडेसे पीठ बाजूला करून घेतलेलं आहे। यामध्ये पाव चमचा सोडा घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून आपण इथे घेणार आहोत। थोडं थोडं पीठ असंच तयार करून घ्यायचं आहे। सर्वच पिठामध्ये सोडा आणि मीठ घालून घ्यायची काहीच गरज नाही, टप्प्याटप्प्यामध्ये आपण असं तयार करून घ्यायचं आहे। तर आता इथे पीठ तयार होत आहे, आपलं फॉर्मॅट झालेलंच आहे, पण थोडं 10 मिनिटं बाजूला ठेवून घेऊयात। तोपर्यंत हे बघा, इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहे, 4 उकडलेले बटाटे आहेत मीडियम साईजमध्ये, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आहेत, 1 इंच आलं आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची पाने आहेत, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर आहे आणि पाऊण वाटी इथे वाटाणे सोलून घेतलेले आहेत। तर आता इथं काय करायचं आहे, तर हे मिरच्या, आलं, लसूण, थोडी कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर हे आपल्याला मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। तर आपण हे स्टफिंगसाठी करत आहोत, याचे स्टफिंग अप्रतिम होते आणि यामध्ये कढीपत्ता बारीक करून घेतल्यामुळे स्टफिंगला खूपच छान टेस्ट येते। तर आता हे बघा, हे व्यवस्थित आपण बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे बारीक करून घेणार आहोत। आता इकडे कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेलामध्ये चिमूटभर हिंगाची फोडणी लावून घेऊयात, थोडंसं जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालून व्यवस्थित फोडणी लावून इथे घेणार आहोत। तर मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन युनिक रेसिपी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायलाही अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील। आता या जिरा मोहरीला मस्त अशी फोडणी लागल्यानंतर यामध्ये ही मिरचीचा ठेचा आपण जो तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। मिरचीचा ठेचा व्यवस्थित लाल होईपर्यंत आपण परतवून घेतलेला आहे। यामध्ये थोडी 4-5 कढीपत्त्याची पाने शिल्लक होती ती घालून घ्यायची आहेत, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्या आणि हे व्यवस्थित परतवून इथे घेणार आहोत। आता इथे आपण जे वाटाणे घेतलेले आहेत, पाऊण वाटी, जास्तीचे वाटाणे घेतले तरी काहीच हरकत नाही। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण इथे घेणार आहोत। आता याला वाफ काढून घेऊयात। वाटाणे थोडेसे कच्चे आहेत आणि बटाटा आपला उकडलेला आहे, त्यामुळे थोडीशी वाफ काढून घेतलेली आहे। 5 मिनिट इथे वाफ काढून घेतल्यानंतर वाटाणा छान असा 75% शिजलेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि यामध्ये जो आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो बटाटा यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि व्यवस्थित असा हलवून इथे घेणार आहोत। इथे मीडियम 3 ते 4 बटाटे आपण घेतलेले आहेत, छान उकडून चॉप करून इथे घेतलेले आहेत। आता हे वाटाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून इथे घेऊयात आणि याला पुन्हा एक वाफ काढून घेऊयात, त्यामुळे काय होईल, वाटाणे आणि बटाट्याचा व्यवस्थित असा फ्लेवर एकत्र येईल।
तर आता काय करायचं आहे, हे बघा 5 मिनिट झालेले आहेत. वाटाणा बटाटा परफेक्ट असं तयार झालेला आहे. मॅशरने आपण जमेल तेवढा मॅश करून इथे घेणार आहोत. व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे. मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजे, जास्तही एकदम बारीक असं करायचं नाही. तर हे बघा व्यवस्थित असं मॅश करून घेऊयात. तोपर्यंत हे बघा, हे आपलं फॉर्मॅट झालेलं पीठ आहे. खूप छान अगदी फ्लफी असं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण इडलीची जी प्लेट आहे ते घेणार आहोत आणि यामध्ये थोडं थोडं हे इडलीचं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण जे स्टफिंग करून घेतलेलं आहे बटाटा आणि वाटाण्याचं ते यावर घालून घ्यायचं आहे. बरोबर मधोमध ठेवून घ्यायचं आहे आणि यावर पुन्हा एकदा इडली बॅटर घालून कोट करून आपण इथे घेणार आहोत. व्यवस्थित कोट करायचं आहे. यामुळे अजिबात स्टफिंग बाहेर येत नाही आणि यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे हे कोणाला कळणार देखील नाही. एकदम मस्त अशी इडली तयार होणार आहे. तर हे बघा, हे याच पद्धतीने याच प्रोसेसमध्ये आपण बाकीचे सुद्धा प्लेट इडलीच्या तयार करून घेणार आहोत. तर हे बघा, दुसरा साचा घेतलेला आहे इडलीचा. आता यामध्ये सेम प्रोसेसमध्ये असं थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि यावर पुन्हा एकदा मस्त असं हे स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि छान असं कोट करून घ्यायचं आहे. लहान मुले असा बटाटा वाटाणा खात नाहीत ना, तर या पद्धतीने करून बघा, एवढ्या आवडीनं खातात. माझ्यासुद्धा मुलांनी खूप 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 आवडीनं हे इडली खाल्लेली आहे. सर्वांना खूप खूप आवडलेली आहे. स्टफिंग इडली अजिबातही वेस्ट केलेली नाही, अशीच संपवून टाकली. याला सांबर आणि चटणीची सुद्धा गरज नसते. खूप छान इथे इडली तयार होते. तर आपण या इडलीसाठी सांबर आणि चटणी दोन्हीही केलेलं आहे बरं का. सांबर केलेला आहे, 1 स्टेप सांबर आहे. याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि मी इथे चटणीची सुद्धा लिंक देईन, तिथून सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा. पटकन चटणी तयार होते, खोबऱ्याची चटणी. आणि सांबरसुद्धा पटकन झटपट असं 10 मिनिटात तयार होतं. तर इथं तुम्ही पाहू शकता इडली आपली परफेक्ट तयार झालेली आहे. 10 मिनिट वाफेवर एकदम मिडियम टू लो फ्लेमवर आपण ही इडली तयार करून घेतलेली आहे. 10 ते 12 मिनिटामध्ये आपली इडली तयार झालेली आहे. पाण्याच्या बोटाने इडली चेक करून पाहायचं आहे. इडली जर बोटाला चिकटली नाही तर म्हणायचं इडली आपली तयार झालेली आहे. तर आता सर्व इडली पात्र आपण हे बाजूला करून घ्यायचे आहेत, थंड करून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनिट व्यवस्थित असं थंड करून घेऊयात. जर वेळ नसेल तर पाण्याखाली हे इडलीचे पात्र धरायचे आहेत, लगेच इडली व्यवस्थित असे निघते. पण थोडंसं जर 5 ते 7 मिनिट असं जर बाजूला ठेवून घेतल्या, थंड करून इडल्या घेतल्या तर ते व्यवस्थित अशा निघतात. तुम्ही इथे पाहू शकताय अजिबात देखील खाली चिकटलेले नाही आणि हे व्यवस्थित अशी इडली फ्लॉपी आणि मस्त अशी तयार झालेली आहे. खूप जाळीदार अशी इडली इथे तयार झालेली आहे. तर या सर्व इडली आपण काढून घेणार आहोत आणि यामध्ये जे स्टफिंग भरलेलं आहे ते कुठून सुद्धा बाहेर आलेलं नाही. तुम्ही इथे पाहू शकताय खूपच छान आपल्या इडली इथे झालेल्या आहेत. एकदम मस्त अशा फुगलेल्या देखील आहेत आणि पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र अशा इथे इडली आपल्या झालेल्या आहेत. तर आता काय करायचं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता जाळे किती क्लीन निघालेले आहेत. एक प्लेट घेऊयात, आपण इडली ही सर्व करूयात. मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते इडली कशी झाली आहे. तर हे बघा इथे खोबऱ्याची चटणी आपण केलेली आहे, त्याचबरोबर सांबर सुद्धा केलेला आहे. खूप मस्त झालेलं आहे हे सांबर आणि चटणी सुद्धा. अरे बापरे, इडली कट केल्यानंतर ना किती सुंदर असं स्टफिंग दिसत आहे. तुम्ही पाहू शकताय खूपच सुंदर इथे इडली आपली झालेली आहे आणि टेस्टला तर अशी भन्नाट आहे की तुम्हाला ही इडली खाल्ली ना एकदा की तुम्ही नेहमी याच पद्धतीने इडली कराल आणि घरात देखील तुमची वाहही केल्याशिवाय कोणी राहणार नाही. घरातील सर्वांना ही इडली खूप 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 आवडेल. एकदम मस्त इथे इडली तयार झालेली आहे. तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण ही इडली सर्व करूयात. तर ही इडली तुम्ही फक्त खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता. तुम्ही जर सांबर केलं तरी काही हरकत नाही, सांबर करा, खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करा किंवा हे दोन्हीही न करता डायरेक्ट इडली दिली तरीसुद्धा खूप आवडते. कारण यामध्ये स्टफिंग आहे, स्टफिंग हे थोडंसं तिखट असं आहे, त्यामुळे ही डायरेक्टसुद्धा इडली खूप छान लागते. तर ही इडलीची रेसिपी तुम्हाला आवडती आहे ना, लगेच जाऊन लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला या अशाच वेगवेगळ्या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील. चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर. तोपर्यंत पोट खुश तर मन खुश, त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा. थँक्यू.